ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी. नेक्स्ट टाइम पुन्हा ऐकूया. तर या चित्रपटांसाठी जी कलाकारांची निवड तुम्ही केली आहे तर ती काय लक्षात ठेवून केली असं मला जाणून घ्यायचं किंवा आम्हा सर्वांनाच जाणून घ्यायचंय. Should I say the truth? Or the scripted answer? Let me ask Prarthana ma'am if you allow him to speak the truth. Yes, please. So the script was ready, म्हणजे स्क्रिप्ट झाली आणि I think we were sitting down for some food and some water. आणि I said, अच्छा, this is the film ही करतोय आपण पूजा, अभिजित, प्रार्थना of course. And it was a 1-minute narration to the film and the next I know की आम्ही थायलंडला होतो. आणि सो जेव्हा नरेशन झालं ऍक्च्युअल नरेशन वेन वी स्टार्टेड रिडिंग द स्क्रिप्ट पूजा वॉज इन ऑस्ट्रेलिया आणि आम्ही इंडिया टाइम प्रमाणे 12 वाजता रात्री नरेशन सुरू केलं. सो ऑस्ट्रेलियामध्ये सकाळचे 4 वाजले आणि वी वर इन द कॉन्फरन्स रूम आणि पूजा अशी स्टोरी ऐकता ऐकता अर्धी झोपलेली आणि नेक्स्ट डे फोन केला आणि तरी बोलले ओके मी करते. खूप जणांनी खूप इंटरव्ह्यूज आहेत, खूप व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये खूप लोकांनी प्रार्थना मॅमला विचारलंय की अभिषेक सर, नाही तुम्हालाच आन्सर करायचं असेल, अभिषेक सर डिरेक्टर म्हणून आणि हजबंड म्हणून कसे आहेत. सो आय वुड लाईक टू आस्क यू की प्रार्थना मॅम एक तुमच्या ऍक्टर म्हणून आणि वाईफ म्हणून काय व्हॉट वुड यू लाईक टू से अबाउट इट. This is a bloody tough question. So you can't answer this question to any husband. तिचं आत्ताच लग्न झालंय, तिला अजून अंदाज. So as an actor, very supportive. म्हणजे when the film अच्छा हो, as an actor and as a wife, very supportive. My mistake. Nothing. I mean, she was like an actor, I was like a director. So असं काही त्याच्यात हे नव्हतं की माझे सीन्स का असे आहेत आणि असं. सो देयर वाज नथिंग लाईक दॅट अदर दॅन कपल ऑफ व्हेरी डिफिकल्ट सीन्स. मी उत्तर देऊ. Yes, yes. Scuba diving scenes वगैरे. But otherwise it was perfect. मॅम तुम्हाला काय म्हणायचं? सो बेसिकली मी खरंच एक ऍक्टर म्हणूनच ह्या फिल्म मध्ये काम केलं आणि तो एक डिरेक्टर होता आणि तो खरा माझ्यावर खूप चिडायचा पण डिरेक्टर म्हणून आणि मला एक ऍक्टर म्हणून सगळं ऐकावं लागायचं. तुम्हाला तो एक्सपिरियन्स माहिती असेल. सो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नाही पण माझं ना आता एक सर्जरी झाली 6 महिने आधी गुडघ्याची. माझं लिगामेंट टेअर झालं होतं. सो त्याची सुरुवात झाली होती थायलंड पासून. तिथे मी खूपच जास्त आम्ही एक्झर्ट केलं होतं आणि त्यामुळे माझा पाय दुसऱ्याच दिवशी गुडघा सुजला होता असा आणि फुल 20 डेज आम्ही जेव्हा तिथे शूट करत होतो मी तो सुजलेला गुडघा घेऊन सगळीकडे शूट करत होते आणि पाय खूप दुखायचा. आम्ही मेडिकेशन्सवर होते आणि मला एक सीन आठवतोय त्यामुळे मला हे सांगावंसं वाटतं की त्या सीनमध्ये असं होतं की आमचं जे रिसेप्शन म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहत होतो तो असं उंच होतं आणि रिसेप्शनवरनं खाली येण्यासाठी असे खूप जिने नव्हते पण असा छान स्लोप होता आणि स्लोपच्या खाली अभिजित उभा आहे आणि आम्ही त्या स्लोपवरनं खाली उतरून त्याला भेटायला येतो असा एक तो शॉट होता आणि लॉंग शॉट लावला होता. सो पहिल्या शॉटमध्ये तो म्हणाला की जा तुम्ही दोघं आणि परत खाली या. एकदा झाला तिथे सगळे पासिंग चाललं होतं म्हणून तो म्हणाला नाही कट 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 परत एकदा जा वर. मी परत वर गेलो. तिसऱ्यांदा झालं, चौथ्यांदा झालं आणि आय थिंक चौथा का 5व्या शॉटला मी त्याला म्हणाले सर आपण जरा साईडवरून येऊ का, आम्ही एवढ्या वरून नाही आलो तर चालेल का, जरा इथून साईडवरून येतो का. तर माझा गुडघा दुखत होता म्हणून मी एक ऍक्टर म्हणून बोलले. त्याच्यावर तो मला म्हणाला घे शूट पण तूच कर ना, मग तूच डिसाईड कर कुठे कॅमेरा लावायचा काय करायचंय. त्या दिवसानंतर मी कधीही एक शब्द बोलले नाही. जे माझे डिरेक्टर म्हणाले ते मी केलं. माझा गुडघा किती दुखत होता हे सगळ्यांनाच माहिती. त्यानंतर माझं ऑपरेशन झालं. सो यू ऑल कॅन इमॅजिन काय झाला असेल मला त्रास.
पण मी फक्त त्याला फॉलो केलं. जे माझ्या डिरेक्टरने म्हटलं ते मी केलं. थँक्यू सो मच मॅम. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतंय की या चित्रपटामध्ये नेमकी तुमची भूमिका कशी आहे, थोडंसं सांगाल का? सर्वप्रथम थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आला. माझं कॅरेक्टर जे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, नमिता नाव या कॅरेक्टरचं. ती एक डॉक्टर असते आणि आयुष्यात तिच्या असं काहीतरी घडतं की एकतर खूप बोरिंग लाईफ जगत असते. त्यामुळे तिला कुठेतरी बाहेर जायचं असतं, पण बाहेर फिरण्यापेक्षा पण तिला त्या लाईफमधनं बाहेर पडायचं असतं. पण तिला कळत नसतं कारण ती त्या ह्याच्यात अडकलेली असते आणि साधं आयुष्य जगत असते. तिची मैत्रीण तिला म्हणते, एक काम कर, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आलेस त्यासाठी तुला अब्रॉडला सोलो ट्रिप करायला हवी. आणि तीच माझं बुकिंग करते आणि मी तिथे पोचते. मला कळतं माझी मैत्रीण पण तिथे चालली आहे आणि त्यानंतर माझा आणखीन एक मित्र पण तिथेच जॉईन होतो आणि मग आमच्यात काय घडतं हे तुम्हाला या स्टोरीवरनं कळलं असेल. सो अशी ती नमिता जिचं आयुष्य खूप बोरिंग आहे, पण तिच्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स आहेत ते दोघे इतके कलरफुल आहे की तिची लाईफ ते कलरफुल कशी बनवतात आणि काय घडतं इट्स ऑल अबाउट. खूप मस्त वाटतं मॅम. खूप एक्साइटेड आहे आता मी ही मूवी पाहण्यासाठी. अभिजित सर, मला तुम्हाला विचारायचं वाटतंय की सेटची भूमिका साकारताना तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काही पर्सनल चेंजेस करावे लागले का? मी तसं वैयक्तिक आयुष्यामध्ये फार फन लव्हिंग जरी नसतो तरी मी असं खूप बोरिंग आहे थोडंसं. मला लेट नाईट्स झेपत नाही, फार पार्ट्यांमध्ये मी नसतो, लवकर घरी जातो किंवा बीचवर तर मला अजिबात आवडत नाही फिरायला, टॅन होतो म्हणून. तर त्यामुळे या चित्रपटामध्ये सगळ्या उलट गोष्टी करायच्या होत्या मला. म्हणजे धमाल करायची होती, रस्त्यांवर मी आरडाओरडा करणं वगैरे. मला असं होतं हळू बोला, आपल्याकडे शक्यतो कोणाचं लक्ष नको जायला. आणि इथे नेमकं आमचं सगळे सीन्स आणि सगळे गाण्याचे शॉट्स वगैरे आम्ही सगळे पब्लिक प्लेसेसमध्ये केलेले आहेत थायलंडमधल्या. तर त्यामुळे माझा मूळ स्वभाव जसा आहे त्याच्या संपूर्ण उलट या चित्रपटामध्ये करण्याचा काय म्हणू एक प्रयत्न आणि जबाबदारी माझ्यावर होती, दिग्दर्शकाने टाकली होती. पण मी एका पॉइंटला सगळं झापडं बंद करून जाऊ द्या, आता आपल्याला करायचंय तर आपण ते केलं पाहिजे असं म्हणून प्रयत्न केलाय. आय डोंट नो कितपत ते जमलंय ते आता तुम्ही चित्रपट बघून मला तुम्हीच सांगा. सो इट वॉज प्रिटी चॅलेंजिंग. थायलंडचं शूट दमवणारं होतं, पण अर्थात 2 मैत्रिणी आणि एका मित्राबरोबर आणि बाकी पण सगळे आमचे खूप जवळचे मित्र झाले. यांच्याबरोबर काम करताना आपण काम करतोय असं वाटत नव्हतं. म्हणजे इट वॉजंट अ टास्क की आज सकाळी उठून चला आता शूटिंग करायचं, एवढे तास काम करायचं आणि घरी यायचं, असं नव्हतं. त्यामुळे रोज काहीतरी नवीन करायला, नवीन जागेत शूट करायला मिळत होतं. त्यामुळे इट वॉज व्हेरी एक्साइटिंग आणि ती केमिस्ट्री आमची पडद्यावरही तुम्हाला दिसेल या कथेमधून. ती बघून तुम्हीच सांगा मला कसं वाटतंय. थँक्यू सो मच सर. पूजा मॅम, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की फर्स्ट ऑफ ऑल यू टेल मी अबाउट युअर कॅरेक्टर, की तुम्ही काय कॅरेक्टर प्ले करताय, कसं आहे तुमचं शॉर्टमध्ये कॅरेक्टर? नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. सगळ्यात आधी तर अंजू हे जे कॅरेक्टर आहे हे मला विचारण्यात नाही आलं, हे मला असंही सांगण्यात नाही आलं की तुझा विचार करतोय आम्ही. हे हक्काने मला सांगण्यात आलेलं कॅरेक्टर आहे माझ्या आयुष्यातलं की अंजू हे तूच करतेस. खरं तर अभिषेक माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून आधी आला आणि मग हा चित्रपट घेऊन तो दिग्दर्शक म्हणून माझ्या आयुष्यात आला. आणि आय एम सो 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 ग्रेटफुल की माझा इतका जवळचा सखा दिग्दर्शक आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि ओव्हरऑल हिज अ पॅकेज. म्हणजे जसं तो म्हणाला की ही फिल्म आमची बेबी आहे, मला असं वाटतं की ह्या बेबीचा जन्म कुठेतरी माझ्या लग्नात सुरू झाला. कारण ही आमची नव्याने मैत्री झाली. प्रार्थना आणि अभिषेक माझ्या लग्नात एका फॅमिलीसारखं त्यांनी सगळ्या गोष्टीत सहभागी घेतला होता. आणि जितकं त्यांचं प्रेम माझ्यावर आहे त्याच्याहून दुप्पट प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे त्यांचं जास्त. म्हणून का होईना माझ्या हिरोचं नावही त्यांनी सेडच ठेवलंय. आय डोंट नो वेदर इट इज राईट, बट इट वॉज अमेझिंग. आणि काय बोलू, आमचा मित्रच दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ही असल्यामुळे ॲक्टर म्हणून आम्हा तिघांना डबल टेन्शन असायचं की आपण जरा जरी चुकलो तर दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दोघेही भडकतील आपल्याला. सो आमचा प्रयत्न असायचा की काहीही चूक न करता व्यवस्थित आम्ही शूट करावं आणि आम्ही खूप मज्जा करत हे शूट केलं. थँक्यू सो मच अभि, एक मैत्रीण म्हणून थँक्यू म्हणते तुला. अंजू म्हणून मी जे कॅरेक्टर जगले ते ओव्हरऑल कॅरेक्टर मी माझ्या लाईफमध्ये कधीच जगले नव्हते. अख्ख्या माझ्या आयुष्याचं जे आउटगोईंगनेस आहे किंवा काय म्हणतात फुल ऑफ लाईफ जी मी साकारली आहे अंजू म्हणून, ती या कॅरेक्टरमध्येच मी साकारली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. ड्युरिंग द शूट आता मे बी 21-25-30 डेजचं शूट होतं. सगळ्यात सेटवरती सगळ्यात मस्ती कोण करत होतं? विच मीन्स
डिरेक्टर सरांना राग ज्यांना वाटतंय त्यांनी एक स्टेप मागे जावं. अभिजित खांडकेकर ऑफकोर्स, तुम्हाला फार असा साधा सोजवळ दिसतो तो, पण एक लहान बाळ दडलंय त्याच्यात. हो ना. सगळेच मस्ती करतात. मला ऍक्च्युली माहितीच होतं, कारण ह्या गाण्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. ज्या वेळेला मी ऐकलं त्यावेळेला विजय आणि आम्ही ज्या वेळेला ऐकत होतो त्यावेळेलाच कळलेलं की हे गाणं खूप मोठं गाणं आहे. आणि मी असं म्हणेन की आय एम लकी दॅट आय हॅव गॉट दिस सॉन्ग. कंपोजिशन इज लवली. ज्या प्रकारे यांनी प्रोडक्शन पूर्ण केलंय गाण्याचं ते खूप सुंदर झालं. ज्या प्रकारे व्हिडिओ शूट झालाय, हे 3 सुप्रभ एकदम जबरदस्त कलाकार ज्या वेळेला स्टेजवर उभे राहतात आणि मग परफॉर्म करतात आणि मग असे एकदम मला असं 2 दिवस मी शूट पण केलं. तर पहिलं तर असं होतं ह्यांच्यावर मी पण स्टेप करणार, थोडासा होतं धडकी. बट एक्झॅक्ट उलट होतं. मला होतं की आम्ही तुझ्यावर- बट इट वॉज लवली एक्सपिरियन्स. मला खूप मजा आली आणि थँक्यू सो मच तुम्हा तिघांना. ऍक्च्युली तुम्ही तिघांनी मला ज्या प्रकारे समजावून घेतलं, असं समजून घेतलं ना की हा चल इट वॉज अ लवली एक्सपिरियन्स. आणि आय थिंक आमचा सगळ्यांचा एक खूप ऑनेस्ट प्रयत्न आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने पोहोचतोय. ती एक चांगली गोष्ट मला वाटते. आता पुढे बघूया अजून चांगलं होईल. आय थिंक या वर्षाचं सगळ्यात मोठं गाणं असेल. 100%. सो वेन यू मेक अ फिल्म, जेव्हा आपण एक फिल्म बनवतो, इट्स लाईक अ बेबी. सो यू नर्चर इट, तुम्ही मोठं करता अँड देन यू लेट इट आउट, यू गेट हर मॅरिड. सो तसं आहे. द मॅरेज इज ऑन 3rd आणि सो आय हॅव काइंड ऑफ रेस्ड इट with some love and lot of anger. So film is a mixture. I think I have gone through all this. Everybody must be going through. All filmmaker goes through ups and downs in making the film. So it is never a smooth journey, but at the end of the day, when people like it, then it is fruitful. If they don't like it, you run away. So let's see. सर्वात अगोदर सरांचे खूप खूप आभार, अभिषेक सरांचे. त्यांनी मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि जेव्हा हे गाण्याचं ब्रीफ मला सरांनी दिलं होतं, सर मला असे बोलले होते की आपल्याकडे ऑलरेडी एक हिट गाणं आहे, ओल्ड सॉन्ग सखे ग साजनी, तर त्याला आपल्याला बीट नाही करू शकत, पण ॲटलिस्ट तितक्या ताकदीचं काहीतरी बनवता आलं तर बघ. तर जेव्हा मी सरांना फर्स्ट टाइम ऐकवलं तेव्हा सरांनी 2 दिवस वेळ घेतले. मग सरांनी मॅमनी मला दोघांनी पण कॉल केला गाडीमधून. बोलले माझं आडनाव भटे आहे पण ते फक्त दोघं मला भाटे बोलतात. ते बोलले भाटे काय गाणं बनवलंस, काय गाणं. तर सर खूप खूप धन्यवाद. खूप एक्सपेरिमेंटल होतं आणि ते त्यांनी एक्सेप्ट केलं, त्यामुळं हा प्रोडक्ट आहे. त्यामुळे त्याला एवढं खूप चांगला जो आउटपुट आला आहे त्याचा. तर ठीक आहे, मी रॅप केला तर नर्वस आहे मी. तर थँक्यू. होप तुम्हाला आवडला असेल. आली 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 स्वर्गातून अप्सरा, सुंदर परी जण सुंदरतेचा जरा हा, तू अलवार साजनी सुंदर मृगनयनी, तुझा रूपचा जरा, तुझ्यासाठी करीन मी पूजा, तुझ्यासाठी करीन मी रोज साधना. हो एक जीव एक श्वास एक रूप हीच करतो ईश्वरचरणी प्रार्थना. सो आमचं होतं की मॅमचे खूप मस्त नाव आहेत आणि ते खूप मस्त जेलप झाले गाण्यामध्ये. मला एक प्रश्न आहे. येस. पूजा आणि प्रार्थना तर आम्हाला माहिती आहे, साधना कोण आहे? कनेक्शन आहे का? सगळे साजनी पार्ट 2 मध्ये येणार आहे. मराठमोळा साजलाय वारी तुझा डीजेचा बेस ग फुलाने सोड ग, बीट ही वाजते ठेक्यात पाय ग. डीजेचा बेस ग फुलाने सोड ग, बीट ही वाजते ठेक्यात पाय ग.